नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान या योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वाच्या दोन अपडेट सर्वात पहिले आपल्याकडे आले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेचे 2000 रुपये घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, आधार लिंक या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाने 1.5 वर्षाचा कालावधी दिला होता आणि परत आता एकदा हीच मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे, ई-केवायसी नक्कीच करून घ्या। तर यानंतरचे अपडेट म्हणजेच की केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संसदेला माहिती दिली आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 6000 रुपये वार्षिक हप्त्याला वाढवून 8000 रुपये ते 12000 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या त्यांच्या विचारात नाही। म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत 6000 रुपयांच्या ऐवजी तुम्हाला 8000 रुपये किंवा 12000 रुपये मिळणार नाहीत, तुम्हाला वर्षाला 6000 रुपयेच मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, यानंतरची अपडेट म्हणजेच की केंद्र सरकारने गेल्या वर्षी 15 नोव्हेंबरला पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता जारी केला होता आणि आतापर्यंत सरकारने 15 हप्त्यांमधून 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2.81 लाख कोटी रुपये जमा केले आहेत। चालू वर्ष म्हणजे 2023-24 या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना 2 हप्ते मिळाले असून आता तिसऱ्या हप्त्यांची वेळ लवकरच जवळ आली आहे। याचाच अर्थ असा आहे की येत्या 2 महिन्यात म्हणजेच की मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांना 16वा हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत 2000 रुपये जमा होतील। शेतकरी मित्रांनो, ही अपडेट खूप महत्त्वाची आहे। तुम्ही जर एक शेतकरी असाल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा।